कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून आता जोरदार रस्सीखेच सुरू आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर दोघांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे। तर पुण्याचे पालकमंत्री पद अजितदादांना मिळाला। चंद्रकांत दादा देखील कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत असं वाटतंय। पाहूयात। कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। कोल्हापूरच्या वाट्याला यावेळेस 2 कॅबिनेट मंत्रीपद आली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री असतानाही सतेज पाटील यांना पालकमंत्री पद मिळालं होतं। त्यामुळे हसन मुश्रीफ काहीसे नाराज होते। मात्र महायुतीसोबत गेल्यावर मुश्रीफ यांचे पालकमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण झाले। निवडणुकीपूर्वी हसन मुश्रीफ हेच पालकमंत्री होते, त्यामुळे त्यांचा यावर दावा कायम आहे। मात्र ज्याचे आमदार जास्त त्याला पालकमंत्री पद असं सूत्र ठरल्यास आंबेडकर यांची बाजू उजवी ठरते आहे। त्यामुळे या दोघांमध्ये चांगलीच रस्सीखेच आता सुरू झाल्याचं चित्र आहे। मात्र दोघांनीही वरिष्ठ या संदर्भात निर्णय घेतील असं म्हणत चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात टाकलेला आहे। पक्षाचे तिन्ही नेते आहेत ते मिळून चांगल्या पद्धतीने निर्णय घेतील। दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील शिवसेनेला पालकमंत्री पद मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे। म्हणजे 3 आमदार, मी, प्रकाश आंबेडकर, चंद्रदीप नरके आणि शिवसेनेशी ॲफिलिएटेड असणारे 2 आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि अशोक माने, आणि त्यामुळे साहजिकच आमचा हक्क आहे त्यावर शिवसेनेलाच पालकमंत्री पद मिळालं पाहिजे आणि म्हणून तशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहोत। दरम्यान मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत दादा पाटील यांना सुद्धा कोल्हापूरचं पालकमंत्री व्हायचं आहे। पुण्यात अजित पवारांनी पालकमंत्री पदावर दावा सांगितला तर चंद्रकांत दादांना अन्य जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं लागणार आहे अशी चर्चा आहे। मुख्यमंत्री भाजपचाच असल्यानं चंद्रकांत दादांच्या बाबतीत आता फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून सध्या चांगलीच चुरस निर्माण झाल्याचं दिसतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।